नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. आज 29 ऑगस्ट 2025 आपण नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे. चॅनलला जर नवीन आलं असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. आजचा दिनविशेष म्हणजे नेमका आजचा दिवस कोणता आहे, आज कोणत्या विषयी आपण माहिती देणार आहोत. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 आज संपूर्ण भारत देश हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो. मेजर ध्यानचंद यांची जयंती हा आपण राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करत असतो. नेमके मेजर ध्यानचंद हे कोण होते, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते आणि त्यांनी आपल्या या खेळामध्ये कोणते योगदान दिलेले आहे भारतीय संघासाठी, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माहिती आवडली तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. मेजर ध्यानचंद यांचे संपूर्ण नाव ध्यानचंद सिंग कुशवाहा हे होते. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 प्रयागराज येथे झालेला होता. त्यांनी हॉकी खेळण्यास प्रारंभ इसवी सन 1922 या साली केलेलं होतं. हॉकी हा त्यांचा प्रामुख्याने खेळ होता. त्यांची बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. मेजर ध्यानचंद यांनी भारताला 1928, 1932 आणि 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळामध्ये सुवर्णपदक प्राप्त करून दिले होते. तर त्यांच्या काळात भारतीय संघ हा सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याचे संपूर्ण योगदान हे मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी खेळाप्रती होते आणि या खेळामुळेच त्यांना हॉकीचे जादूगार असे टोपण नाव पडलेले होते. 1928 ते 1964 दरम्यान 8 ऑलिम्पिकमध्ये 7 स्पर्धेत सुवर्ण पदकाला त्यांनी गवसणी घालून दिलेली होती. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकूण 580 आंतरराष्ट्रीय स्तरावरती गोल केलेले होते. तसेच हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. आता असा इतिहास आहे. आजपर्यंत 580 आंतरराष्ट्रीय स्तरावर एका खेळाडूने कोणीच गोल केलेले नाही आहेत. विशेष पुरस्कार भारत सरकारने 1956 साली त्यांना पद्मभूषण या विशेष पुरस्काराने सन्मानित केलेले होते. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा भारतीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे जाहीर केले होते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया ही चळवळ शासनाने सुरू केली असून या दिनानिमित्त देशभरात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन प्रामुख्याने केले जाते. इसवी सन 1951 ला मेजर ध्यानचंद यांनी खेळातून निवृत्ती स्वीकारली. तसेच त्यांचा मृत्यू दिनांक 3 डिसेंबर 1969 रोजी झाला. असा हा महान खेळाडू हॉकीचे जादूगर म्हणून सुप्रसिद्ध होते. आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मेजर ध्यानचंद या हॉकी खेळाडूची माहिती सविस्तर पाहिली. त्यांनी केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल आणि त्यांनी भारतासाठी केलेली ऐतिहासिक कामगिरी याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला जर पहिलेच आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.